नमस्कार. मी संतोष नारायण ठोंबरे, राष्ट्रीय समाज पक्षाचा एक कार्यकर्ता. राष्ट्रीय समाज पक्ष स्थापनेपासून राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब यांच्या समवेत राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करत असतो. विद्यार्थी दशेपासून मी या पक्षामध्ये काम करत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन येत्या 29 ऑगस्टला संपूर्ण भारतामध्ये फार मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जाणार आहे. तरी राष्ट्रीय समाज पक्षाचा 22वा वर्धापन दिन राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांच्या आदेशावरून मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेर या ठिकाणी आयोजित केलेला असून मी सर्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं एक निमंत्रण देत आहे. ज्यांना या ठिकाणी उपस्थित राहता येणार नाही त्यांनी स्थानिक लेवलला त्यांच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा. कारण राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांनी उपेक्षित, वंचित, शोषित, पीडित या वर्गाला एक राजकीय सक्षम पर्याय राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या देशामध्ये, या राज्यामध्ये अनेक पक्ष अस्तित्वात असताना सुद्धा एक उपेक्षितांची भाषा बोलणारा, त्यांच्या व्यथा आणि वेदना या व्यवस्थेच्या समोर मांडणारा आणि त्या व्यथा आणि वेदनांसाठी त्यांच्यावरती फुंकर घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा, सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा एक पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली. आता येत्या 29 तारखेला या पक्षाचा 22वा वर्धापन दिन संपूर्ण भारतामध्ये जल्लोषामध्ये साजरा केला जाणार आहे. तरी सर्व राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांना नम्रतेचं आव्हान आहे की आपण राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांच्या या सत्यशोधक विचारांची रुजवण संपूर्ण या देशामध्ये करण्यासाठी स्वतः या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनासाठी सक्रिय व्हावं. स्थानिक लेवलवरती हा वर्धापन दिन अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करावा हे मी सर्वांना आवाहन करतो आणि जास्तीत जास्त संख्येनं ग्वाल्हेर या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय भारत.